बावळट बबलू. बबलू नेहमी आपल्या आत्याच्या घरी जात असे. आत्या नेहमी बबलू बरोबर त्याच्या आईसाठी काहीतरी पाठवत असे. एक दिवस आत्यानं त्याला एक छानसा केक दिला. बबलूनं तो आपल्या मुठीत घट्ट पकडला आणि घरी निघाला. घरी पोचेपर्यंत केकचा सगळा चुरा झाला होता. आई म्हणाली, "अरे, केक असा नसतो आणायचा. एका पानात चांगला गुंडाळून आपल्या टोपीच्या आत ठेवायचा, म्हणजे रस्त्यात माकडं पण त्रास देणार नाहीत." पुढल्या आठवड्यात तो परत आत्याकडे गेला. यावेळेस आत्यानं त्याला लोणी दिलं. बबलूनं लोणी एका पानात गुंडाळलं आणि आपल्या टोपीखाली लपवून घरी येऊ लागला. त्या दिवशी खूप कडक ऊन पडलं होतं. लोणी लागलं वितळायला. घरी पोचेपर्यंत लोणी वितळून त्याच्या चेहऱ्यावर आणि शर्टावर उघळू लागलं होतं. हे पाहून आई रागावली. "अरे देवा, लोणी कोणी असं आणतं का? ते थंड पाण्यात ठेवून आणावं लागतं." त्यानंतरच्या आठवड्यात आत्यानं त्याला एक पिल्लू दिलं. बबलूनं त्याला गार पाण्यात ठेवलं आणि घरी यायला निघाला. आईने आता डोक्यालाच हात लावला. ती म्हणाली, "बिचाऱ्या पिल्लाचे काय हे हाल करतो आहेस? पुढल्या वेळेस पिल्लाच्या गळ्यात दोरी बांध आणि दोरीचं दुसरं टोक आपल्या हातात धरून त्याला आपल्याबरोबर चालत घेऊन ये." सुट्टीत बबलू आपल्या आत्याकडे गेला. यावेळेस आत्यानं त्याला एक मोठा पाव दिला. बबलूनं पावाला एक दोरी बांधली आणि दुसरं टोक हातात धरून रस्त्यावरून पाव ओढत ओढत घरी घेऊन आला. हे पाहून तर बबलूची आई थक्कच झाली. पुढल्या आठवड्यात आई म्हणाली, "आज तू आत्याकडे जाऊ नकोस. आज मीच जाऊन येते. हे बघ, मी इथे पापड वाळत घातले आहेत. त्यांच्याकडे नीट लक्ष देऊन चाल." आई आत्याकडे गेली. बबलूनं सावधपणे पापडाकडे पाहिलं, मग एकेका पापडावर व्यवस्थितपणे पाऊल टाकत त्यांच्यावरून चालत गेला. आई घरी आल्यावर काय झालं हे कुणालाच माहीत नाही. तुम्हाला काय वाटतं, काय झालं असेल? नक्की कमेंट करा.